सुद्धा कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे काल जी काही नारायण राणेंनी प्रकाश महाजन यांना फेसबुकवरून धमकी दिली होती, त्यानंतर प्रकाश महाजन यांच्याकडून हा सगळा प्रकार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्या प्रकाश महाजन यांना साथ देण्यासाठी मनसेचे सुद्धा मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। एक वेगळं चित्र जे आहे ते आज या ठिकाणी पाहायला मिळते। आपण बघू शकता की आता प्रकाश महाजन हे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी जात असताना आपल्याला पाहायला मिळतं। बोललो सांगा ना, मी काहीच बोललो नाही। एखाद्याची उंची काढणं किंवा लवंग बदाम म्हणणं हे माय बोली हे आपल्या मराठीतल्या भाषा आहेत। तुम्हाला अजून एक उर्दूची म्हण सांगतो म्हणून काय मला फाशीला देणार का? मी म्हण नाही काढली, गिड्डा तू फितन तू ही आपल्या मराठवाड्यात म्हण आहे। आता मी म्हण तयार केली का? याचा अर्थ आहे की गिड्ड्या माणसाचा मूलभूत स्वभावच कळत नाही। माझा काय दोष आहे? तर हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रकाश महाजन क्रांती चौकामध्ये जो शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या पुतळ्याचे या ठिकाणी दर्शन घेत आहेत आणि याच ठिकाणी ते अर्धा तास आपलं आंदोलन करणार आहेत। जे कोणी कार्यकर्त्यांना प्रकाश महाजन यांना भेटायचंय किंवा जे काही धमक्या दिल्या जातात त्या अनुषंगाने यायचंय, त्यासाठी त्यांनी या ठिकाणी ही जी आहे ती उपस्थिती जी आहे दाखवली असल्याचं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज थोडस पाठीमागे सरकार प्लीज रिक्वेस्ट अरे लग जाएगा उनको अरे भाऊ 2 मिनिटं ऐका प्लीज या लागण होतं कॅमेरा म्हटलेलं होतं की साहेब क्रांती चौकात येतो, तुम्ही पोहोचलेला आहेत, आता काय प्रतिक्रिया? मी इथं अर्धा तास त्यांची वाट पाहणार। पोलिसांनी मला अर्धा तासाची परवानगी दिली। माझ्या घराचा पत्ता बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल सिदुरीच्या मागे। ज्यांना घराचा पत्ता माहित नाही त्यांना मी घराचा पत्ता सांगितलेला आहे। 1 मिनिट ऐका, त्यांनी त्या घरापाशी यावं आणि त्यांना काय मारहाण करायची मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो। एक अरे मला धरू डोक्याला का बांधलंय? अरे एक मिनिट कारण मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय। नारायण राणे साहेब, तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय। मी प्रकाश महाजन आहे। हे येतो का? कुठं येऊन सांगा तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? इथं उभा आहे, सांगा तुम्ही। मी कणकवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कुणाच्या विरोधात शेड्डू ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकतो। अशा धमक्या देता तुम्ही कार्यकर्त्याला? तुला उलटी करायला लावीन। मी म्हणलं ना, तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय। मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही। मी कधी सभ्यता सोडून टीका कुणावर केली नाही आजपर्यंत। तुम्ही सगळे मला ओळखताय। एक बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला, कारण मी खरं बोललो। त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आलाय। मला सांगा, इथे नारायण राणेचं कुणी आलेलं नाही, आता तुम्ही बसून काय करणार आहात? मी अर्धा तास वाट बघणार आहे। मला पोलिसांनी तेवढा वेळ दिलाय, निघून जाणार घरी। पत्ता सांगितला ना जाहीर सगळ्यांना। आता भूमिका काय पुढची? काहीच भूमिका नाही। ते मला धमकी दिली, तुम्ही वाट बघतो काय करतील ते। माझा लढा हे पहा, राज ठाकरे माझे नेते आहेत। असा नेता मला या वयात मिळणं हे माझं भाग्य आहे। जो कुणी राज साहेबांवर टीका करेल त्याला त्याच भाषेत मी उत्तर देईल। तुम्ही राज साहेबांवर टीका करू नका, मी तुमच्यावर टीका करणार नाही। धमकी अशी आहे काका, त्यात ते म्हणाले की तुम्ही परत असं बोलाल तर उलट्या करायला लावू। तुम्ही तर आत्ताच आला, मग तयारी ना माझी। पण ते नंतर म्हणले होते ना, आज ते काहीच करणार नव्हते तुम्हाला त्या धमकीनुसार। नाही त्याचा अर्थच तो होता। पुढची धमकी दिली हो म्हणजे काय? याचा अर्थ काय? पुढची धमकी म्हणजे नाही, पुन्हा काय केलं म्हणजे काय? तू धमक्या देतो का मला? मला सांगा, तुमची मुलं कोणत्या भाषेत टीका करतात? माझ्या साहेबावर काय टीका केली तुम्ही? महाकुंभवरून, पाण्यावरून। अहो, तुमच्यापेक्षा वयाने तुमच्या बापाच्या वयाचे असलेले सन्माननीय उद्धव ठाकरे यांना तुम्ही एकेरी नावाने अरे उद्धव नारायण राणेने आपल्या पोराचे कान धरायचे। बाबा मोठ्या माणसाला आहो जाओ बोललं पाहिजे।
नारायण राणे साहेब, माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलतात, चला माझ्यासाठी सभेला. मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली, नारायण राणे साहेब आपण होता. अहो माझ्यासारखा एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात, माझी केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय. देवाला माहिती बाबा कुठं फिसकटलं, त्यांच्यात मनात काय पाप आलं मला माहित नाही. बरं ते नारायण राणे म्हणजे ते जे तुमच्याबद्दल हे सगळं पत्र काढलं होतं, हं. आता इथून पुढे तुम्ही काय म्हणजे ते तर आले नाही, तुम्ही कुठे जाणार आहात का? कणकवली वगैरे येऊ का असा प्रश्न? पण त्यांना विचारलं ना मी, त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण व्हायली तर मी विचारलं, बाबा ते या म्हणले तर जातो. पण या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं उचलणार आहात का, काही तक्रार करणार आहात का या सगळ्या? नाही, मी काल सीपी साहेबांना कळवलं, आता त्यांनी ते फेसबुकवर बघायला पाहिजे, मला त्यातलं कायदेशीर कळत नाही. तक्रार करणार? हो नक्की, मी तर मुख्यमंत्र्याला सुद्धा SMS केलेला आहे, नारायण राणे मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे. नारायण राणे बद्दल यानंतर तुम्ही असंच बोलत राहणार का? कशामुळे बोलेल? माझ्या नेत्यावर ते नाही बोलले तर मी नाही बोलणार. बोलले तर बोलणार असंच. ते जसं बोलतील तसं. तर मग ते लवंग असेल किंवा इलायची असेल किंवा इतर हे जे काही शब्द ते तुम्ही वापरले होते तेव्हा आज सुद्धा मला ते काय गुड्ड्या का चिड्ड्या का काय त्याचं हे अहो आता मला आता यूज करताय ना, अहो फिजिकली काही काही मन आहे हो. मी तयार केली का मन ती? त्यांच्याबद्दल वापर आता दुनिया वापरते, मग आमच्याविषयी लोक मन वापरतात. आम्ही काय असंच म्हणतो का आमच्या तर जातीवर जातात लोक, आम्ही भेटत का कुणाला? हे सर हे बा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो, नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो. का? तुम्हाला धक्का बसला असेल. अरे मैं तो जर्रा था, नारायण राणे साहब आपने मेरे को आफ्ताब बना दिया. कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला. आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता, लवंगाचे आणि विलायचीचे भाव 100 रुपयाने वाढले. चला.